राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या चिंतन शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, त्याचप्रमाणे माजी सहकार मंत्री आणि माजी गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, राज्यसभेच्या खासदार सुनीतारावहिनी पवार आणि उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, मंत्रीगण, माजी आमदार आणि माजी खासदार, सर्व बंधू आणि भगिनींनो, मला जो विषय दिला होता तो आपल्या पक्षाशी निगडीत असलेला विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा असलेला जो क्षेत्र ते सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, ह्या विषयावरचा चर्चा करण्यासाठी गटप्रमुख म्हणून माझी नेमणूक केली आणि अतिशय चांगली चर्चा त्या निमित्तानं संपन्न झाली. मी गेले 15-20 वर्ष लोकसभेत खासदार म्हणून काम केलं. वेगळ्या पक्षात होतो. त्या पक्षात असताना अनेक शिबिरं संपन्न झाली, पण त्या शिबिरामध्ये फक्त नेते बोलायचे. आज मला पक्षाचं आभार व्यक्त करायचं आहे की हे 10 गट निर्माण केले आपण आणि त्या गटाच्या माध्यमातून जवळजवळ 250-300 कार्यकर्त्यांना, नेत्यांना आपली मतं मांडण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी पक्षाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या गटामध्ये अनेक नामवंत व्यक्ती ज्यांनी सहकारामध्ये भरीव काम केलं ते उपस्थित होते. त्यामध्ये आपल्या शासनाचे सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील होते, आमदार दीपक आबा साळुंके, सुनील शेळके, आमदार कारेमोरे आणि अनेक नामवंत वक्ते ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकारामध्ये आपली हयात केली. त्याचप्रमाणे निम्म्याच्या पेक्षाही जास्त महिला त्या माझ्या गटामध्ये चर्चेमध्ये सहभागी झाल्या होत्या. ह्या चर्चेमध्ये प्रामुख्यानं मला जे सांगण्यात आलं पक्षातर्फे की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 10 वर्षात, 15 वर्षात, 25 वर्षात पक्षाचं सहकाराचं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं धोरण काय असावं, त्या धोरणातले 5 मुद्दे ह्या चर्चेमधून संपन्न करून आपल्या पक्षाला मांडावेत, अशा प्रकारची सूचना मला देण्यात आली. प्रामुख्यानं विषय अनेक होते. महिला होता असल्यामुळं महिलांनी महिला बचत गटाच्या बद्दल किंवा महिलांच्या उद्योगाबद्दल विषय मांडले, परंतु प्रामुख्याने मला जे काही महत्त्वाचे विषय मला स्ट्राईक झाले त्यामध्ये सहकारामधून प्रामुख्यानं आपल्याला एक देशापुढं, राज्यापुढं, सगळ्यांच्या पुढं जी महत्त्वाची समस्या आहे ती बेरोजगारीची. रोजगारचा प्रश्न कसा सोडवायचा ह्याबद्दल काही लोक बोलता बोलता मला एक स्ट्राईक झालं की त्यांच्या चर्चेमधून की सहकारामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करता येऊ शकते. आज जर बघितलं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार आहे. महाराष्ट्राचं नाव देशामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा सहकारामध्ये एक अग्रगण्य राज्य म्हणून अग्रभागी आहे. पण सहकार क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. फक्त त्याचा अतिशय व्यवस्थितपणे जर वापर केला, त्याच्यामध्ये आपण सुधारणा केल्या, सहकारामध्ये नवीन नवीन क्षेत्र शोधली आणि त्याच्यामध्ये युवकांना समाविष्ट करून घेतलं तर त्याच्यामध्ये हा मोठा सहकारातून रोजगार निर्मिती हा एक विषय होऊ शकतो. दुसरा पक्षासाठी मुद्दा जो आहे, आज ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विखुरलेला आहे. आज माझ्या गटामध्ये अनेक वक्त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या भागामध्ये कुठलं उत्पादन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक उत्पादन उपलब्ध आहे त्याचं मार्केटिंग कसं करावं, त्यासाठी जसं सुनील शेळके आमदारांनी सांगितलं की त्यांच्या क्षेत्रामध्ये इंद्रायणी तांदूळ
हा जगप्रसिद्ध आहे. अनेक क्षेत्रामधल्या अनेक वक्त्यांनी सांगितले की आपापल्या क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याचं जर सरकारच्या माध्यमातून कुठेतरी मार्केटिंग व्यवस्था जर झाली. आज महिलांची आमच्या मागणी काय होती? आज महाराष्ट्रातल्या महिला बचत गटाची संख्या मोठी आहे, पण बचत गटाच्या पुढचा मोठा प्रश्न त्यांच्याकडे उत्पादन क्षमता आहे, उत्पादन करायची क्षमता आहे, परंतु भांडवल उपलब्ध आहे, परंतु मार्केटिंगचं काय? मग मार्केटिंग करण्यासाठी सरकार जर पुढे आलं, आपला पक्ष जर पुढे आला, तर त्याची एक परमनंट मार्केटिंग व्यवस्था केली तर त्याच्या त्या माध्यमातून महिलांचं बळकटीकरण त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होईल आणि आर्थिक ग्रामीण व्यवस्थेला त्याच्यामध्ये चांगला हातभार लागेल असं मला वाटतं. काही महिलांनी आणि काहींनी मांडलं की ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर सुधारायची झाली तर ग्रामीण भागातल्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिकताना लहानपणापासूनच व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे की जेणेकरून व्यावसायिक शिक्षणाचा फायदा त्यांना पुढच्या काळामध्ये करिअर निवडताना, करिअरमध्ये काम करताना होईल. अशा प्रकारच्या सूचना बऱ्याचशामध्ये आलेल्या आहेत. आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून दुसरी एका महिलेने आमची एक सूचना केली की महिला बचत गटाचं प्रॉडक्ट ह्याचं मार्केटिंग करत असताना शासकीय पातळीवर त्याची मदत अशी झाली पाहिजे की ग्रामपंचायतीपासून नगरपंचायती, नगर परिषदा, नगरपालिका किंवा रेल्वे स्टेशन, एस टी स्टँड अशा ठिकाणी त्यांना स्टॉल जर उपलब्ध करून दिले कायमस्वरूपी तर त्याचं महिला बचत गटाचं प्रॉडक्ट तिथं चांगल्या पद्धतीने विकलं जाईल. अशाच प्रकारच्या सूचनांबरोबर एक सहकार परिषद, कारण हा सहकार विषय हा अतिशय मोठा आहे, या सहकार परिषदसुद्धा भागवाईज क्षेत्र जिल्ह्यावाईज जर आपण घेतल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला पक्षाला फायदा होईल. एवढ्याच ठिकाणी बरंचसं बोलण्यासारखं भरपूर आहे. आता मग अशी कोणतरी नवाबाईनं सांगितलं की शहरी भागामध्ये वर्किंग वुमेन्स हॉस्टेल व्हावं. दादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे म्हाडा मंडळामध्ये काम करत असताना मला आपल्याला आनंदानं सांगावं असं वाटतं, आता नवीनच पुणे शहरात खराडीमध्ये आपण 325 महिलांसाठी हॉस्टेल आपण उभं करतोय म्हाडाच्या वतीनं. अशाच प्रकारचे प्रकल्प अजून सोलापूर, सातारा, सांगली या ठिकाणी सुद्धा करण्याचा आमचा मानस आहे. दादांचं मार्गदर्शन आम्हाला कायमच लागतं. आपण या निमित्तानं खरं म्हणजे मला येताना सांगितलं प्रदेशाध्यक्षांनी की आपण या विषयावर बोलायचं आहे, तसे मी काही तयारी न करायच्या अगोदरच इथं बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी जे काही विचार मांडले ते आपल्या सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. या पुढचा गट आहे सिंह